जे डिस्टिलेशन वरचे न्यूमरिकल्स आहेत त्याच्यामधलं हे फर्स्ट एक्झाम्पल एक टाईप आहे, ज्याच्यामध्ये मिक्सचर दिलेलं आहे बेन्झिन टोल्यूनचं, टेम्परेचर दिलेलं आहे, प्रेशर दिलेलं आहे म्हणजे टोटल प्रेशर पी, कॉम्पोजिशन डिटरमाइन करायला सांगितलेले लिक्विडसाठी म्हणजे एक्स कॅल्क्युलेट करायला लावलाय, आणि रॉल्स लॉ ओबे सांगितलेला आहे. मग आता रॉल्स लॉ आणि डाल्टन्स लॉच्या बेसिसवर आपण एक इक्वेशन डिराईव्ह केलेलं होतं, जे होतं एक्स इक्वल टू पी मायनस पीबी डिग्री अपॉन पी ए डिग्री मायनस पीबी डिग्री. तर पी ए डिग्री आणि पीबी डिग्री म्हणजे काय, वेपर प्रेशर आहे बेन्झिनचं आणि टोल्यूनचं, जे इथे न्यूमरिकल मध्ये दिलेलं आहे. मग पी ए डिग्री पीबी डिग्री व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, प्रेशर पण माहिती आहे आपल्याला, एक्स ए डायरेक्टली कॅल्क्युलेट करते. फक्त या व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहे. एक्स ए 0.408 असा येईल, पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचा असेल तर 100 ने मल्टिप्लाय करायचा आणि तो मोल पर्सेंट मध्ये येऊन जाईल. सिंपल न्यूमरिकल आहे, फक्त ते इक्वेशन्स तुम्हाला रिकॉल करावं लागेल. आता इथे इक्विलिब्रियम कॉम्पोजिशन कॅल्क्युलेट करायला सांगितलंय लिक्विड आणि वेपर फेजेस, म्हणजे एक्स आणि वाय दोन्ही कॅल्क्युलेट करायचे. तर त्याच्यामध्ये मिथिल अल्कोहोल वॉटर सिस्टीम सांगितली, टेम्परेचर सिस्टीम दिलेलं आहे, प्रेशर दिलेलं आहे तुम्हाला. बोथ लिक्विड अँड वेपर बिहेव आयडियली, म्हणजे आयडियल गॅस लॉ ऍप्लिकेबल आहे. वेपर प्रेशर दिलेलं आहे इथे, मिथेनॉलचं दिलंय आणि वॉटरचं दिलंय, म्हणजे पी ए डिग्री व्हॅल्यू दिलेली आहे, पीबी डिग्री व्हॅल्यू दिलेली आहे. आणि मग इथे आता आपण जे रॉल्स लॉ आणि आयडियल गॅस लॉ आहे ते आपण इथे अप्लाय करू शकतो. तर पी ए इक्वल टू पी ए डिग्री एक्स ए असं पण तुम्हाला यूज करता येईल, ज्या बेसिसवर तुम्हाला पी ए हा एक्स ए फॉर्म मध्ये येतोय, किंवा पीबी इक्वल टू पीबी डिग्री एक्स बी असं पण तुम्हाला यूज करता येईल. पीबी डिग्रीची फक्त व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, एक्स बी ला 1 मायनस एक्स ए मध्ये कन्वर्ट केले. आता समजा जर ह्यालाच कंटिन्युएशन मध्ये करायचं राहिलं तर त्या केसमध्ये तुम्हाला परत त्याचे इक्वेशन अप्लाय करावं लागेल आणि हे व्हॅल्यूज पुटअप करून घ्यावं लागतील. त्याच्यामध्ये आपण डाल्टन्स लॉ इथे जसं पी इक्वल टू पी ए प्लस पी बी हे यूज करता येईल. मग पी ए ची व्हॅल्यू पी ए डिग्री एक्स ए म्हणजे रॉल्स लॉ इथे अप्लाय केला, हे डाल्टन्स लॉचं इक्वेशन आहे, रॉल्स लॉ अप्लाय केलं, पीबी इक्वल टू पीबी डिग्री एक्स बी च्या ऐवजी 1 मायनस एक्स. आता हे पुटअप कशासाठी केलंय की हे सगळे इक्वेशन एक्स ए च्या एकाच अननोनच्या फॉर्म मध्ये आलो. त्याच्यावरून तुम्हाला एक तर शिफ्ट सॉल्वने पण डायरेक्टली सॉल्व करता येईल. तुम्हाला सेपरेट करायचं असेल तर याला ब्रॅकेट सेपरेट आउट सॉल्व करून घ्या, एक्स ए सेपरेट करून घ्या आणि एक्स ए ची व्हॅल्यू 0.675 येऊन जाईल. मग आता हे झालं एक्स ए, वाय पण कॅल्क्युलेट करायला लावले त्यांनी. मग वाय इक्वल टू पी ए अपॉन पी किंवा पी ए डिग्री एक्स ए अपॉन पी, हे सुद्धा आपण त्या डाल्टन्स लॉ रॉल्स लॉच्या रिलेशन्स मध्ये बघितलं होतं. मग हे पी ए डिग्रीची व्हॅल्यू टाकली, एक्स ची व्हॅल्यू टाकली, पी ची व्हॅल्यू टाकली, वाय सुद्धा कॅल्क्युलेट झालं. तर तुम्हाला फायनल आन्सर मध्ये लिहायचंय, कारण क्वेश्चन मध्ये तसं विचारलंय, कॉम्पोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर फेज. The composition of liquid is 0.675 and in vapor phase 0.9. नंतर हे एक न्यूमरिकल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला परत वेपर प्रेशर डेटा दिलेला आहे एन हेप्टेन ऑक्टेनचा, डाल्टन्स आणि रॉल्स ला अप्लाय करायला सांगितलंय, वेपर लिक्विड इक्विलिब्रियम डेटा कॅल्क्युलेट करायला सांगितला, प्रेशर दिलेले, टोटल बॉइलिंग पॉईंट दिलेले आणि हा टेबल दिलेला आहे. तर त्या टेम्परेचरच्या करस्पॉन्डिंग पीए डिग्री आणि पीबी डिग्रीचे व्हॅल्यूज दिलेले. तर तुम्हाला ऑलमोस्ट पीए डिग्री पीबी डिग्रीचा सगळा डेटा देऊन ठेवला आणि टोटल पी पण देऊन ठेवलाय. आणि तुम्हाला वेपर लिक्विड इक्विलिब्रियमचा मिनिंग आहे एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करायला सांगितलं. मग आता इथे परत सिंपल की एक्स इक्वल टू पी मायनस पीबी डिग्री अपॉन पीए डिग्री मायनस पीबी डिग्री आणि वाय इक्वल टू पीए डिग्री एक्स अपॉन पी, हे दोन इक्वेशन तुम्हाला एक एक कंडिशनला अप्लाय करायचे आणि त्याच्यानुसार तुमच्या त्या कंडिशनच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होऊन जातील. जसं फॉर एक्झाम्पल इथे आता ह्या टेम्परेचरला हे प्रेशर तर सगळ्यांना कॉमन राहील, पीए डिग्री आणि पीबी डिग्रीची व्हॅल्यू दिलेली आहे. मग या इक्वेशन मध्ये पीए डिग्री पीबी डिग्री पी व्हॅल्यू पुटअप केल्या की एक्स कॅल्क्युलेट झाला, वाय मध्ये पण पुटअप केलं की वाय कॅल्क्युलेट झालं. म्हणजे ह्या 371 टेम्परेचरला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू 1 आली. मग इथे आता त्यांनी मेन्शन नाही केलंय, पण इन केस असं जर रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी तुम्हाला मेन्शन कॅल्क्युलेट करायला लावली तर रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी आयडियल कंडिशनला पीए डिग्री अपॉन पीबी डिग्री असते. वेपर प्रेशर आता याच्यामध्ये खरं तर फक्त एक्स वाय सांगितलंय, पण यांनी ऍडिशनली आता हे कॅल्क्युलेट केलेलं. मग त्या कंडिशन मध्ये समजा अल्फा कॅल्क्युलेटच करायला लावली तुम्हाला
तर डायरेक्टली पीए डिग्री पीबी डिग्रीच्या रेशोवरून पण कॅल्क्युलेट करता येईल. आणि मग अशी ही फर्स्ट कंडिशन झाली. तर अशा जेवढ्या कंडिशन असतील सगळ्यांचं कंडिशनचे एक्स वाय अल्फा कॅल्क्युलेट करावं लागतील तुम्हाला, जसं इथं केलंय. आणि मग एक्झाम मध्ये काय करा, तुम्ही एकच सॅम्पल कॅल्क्युलेट करून दाखवा आणि मग डायरेक्ट टेबल फॉर्म मध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पुटअप करा, अल्फाच्या व्हॅल्यूज पुटअप करा आणि या अल्फाचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करून दाखवा. मग याचं ऍव्हरेज म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 व्हॅल्यूज आहे. याचे ऍडिशन करायचे, डिवाइड बाय 6 करायचं, तो असा काहीतरी 2.16 येऊन जाईल. आता ह्या न्यूमेरिकल मध्ये हे विचारलेलंच नाहीये, पण समजा अल्फा ऍव्हरेज विचारला, अल्फा व्हॅल्यू विचारली, तर तुम्हाला अल्फा कॅल्क्युलेट करून दाखवावं लागेल. आणि त्यांनी विचारले की रिलेशनशिप बिटवीन, तर रिलेशनशिपमुळे अल्फा तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल जर रिलेशनशिप विचारली तर रिलेशनशिप म्हणजे काय, हा y इक्वल टू अल्फा एक्स अपॉन 1 + α - 1 x इक्वेशन आहे, ज्याच्यामध्ये एक्स वाय आणि अल्फाची रिलेशनशिप दिसते. मग अल्फाची व्हॅल्यूज फक्त पुटअप करून दाखवायची त्यांना, हे रिलेशनशिप आलं. आता इथे याच्यामध्ये पण असंच आहे, परत एन हेप्टेन एन ऑक्टेन, नंतर प्रेशर दिलेले डाल्टन्स लॉ रॉड्सला अप्लाय केलाय, आणि ॲव्हरेज रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी आणि एक्स वाय डेटा. म्हणजे आता हे जे आपण आता यूज केले सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला सगळा डेटा दिलेला आहे त्यांनी. सेम यूज करायचे तुम्हाला, अल्फा म्हणजे पीए डिग्री अपॉन पीबी डिग्री, नंतर ती अल्फाची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, ते वरचे दोन इक्वेशन यूज करायचे आणि त्याचा ऍव्हरेज काढायचा आणि या इक्वेशन मध्ये पुटअप करायचं. म्हणजे याच्यामध्ये यूज करता येईल तुम्हाला आधीचे दोन इक्वेशन्स आणि फायनल अल्फा, आणि दुसरे इक्वेशन पण ते इथे करून दाखवायचं. तर हे सगळं डायरेक्ट आपल्याला एक्स वाय मध्ये पण लिहिता येईल. त्यांनी जर ग्राफ काढायला सांगितला तर एक्स वाय ग्राफ काढायचा, अदरवाईज एक्स वायच्या व्हॅल्यूज आणि अल्फाच्या व्हॅल्यूज सफिशियंट. आता इथे सिस्टीम परत एन हेप्टेन एन ऑक्टेन दिलेली आहे. वरचीच एक्सरसाइज 1.3 त्यांनी यूज करायला सांगितलेली आहे, आणि टी एक्स टी वाय प्लॉट करायला सांगितलंय. म्हणजे ज्या वरच्या व्हॅल्यूज आहेत त्याचं यूज करायचं आणि ग्राफ प्लॉट करायचं आहे फक्त. म्हणजे टेम्परेचर दिलेलं आहे, एक्सच्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केलेले आहे, मग टी आणि एक्स असे करस्पॉन्डिंग वेगवेगळे पॉईंट्स येईल, टी वर्सेस एक्स प्लॉट तयार होईल. आणि तसंच टी वर्सेस वाय वेगवेगळे पॉईंट्स येतील आणि त्याचा प्लॉट इथं काढायचा आहे. तर हा इनडायरेक्टली टी एक्स वाय प्लॉट ऑटोमॅटिक तयार होऊन जाईल. सर हे परत सांगा ना, हे न्यूमरिकल वरचं. हा जो न्यूमरिकल आहे याच्यामध्ये 1.3 आहे, 8.3 नाही आहे. 1.3 म्हणजे हे जे 1.3 मध्ये आपण कॅल्क्युलेशन केली आता हे, तर इथे एक्स चे व्हॅल्यू दिसतात ह्या टेम्परेचरला, वाय च्या व्हॅल्यू दिसतात त्या टेम्परेचरला, आणि अल्फाच्या व्हॅल्यूज पण दिसतात. आपल्याला प्लॉट करायचे टी एक्स वाय. टी एक्स वायचं मिनिंग आहे टी वर्सेस एक्स आणि टी वर्सेस वाय. आता टी वर्सेस एक्स प्लॉट करताना ह्या टेम्परेचरला हे एक्स ची व्हॅल्यू, ह्या टेम्परेचरला ही व्हॅल्यू, या टेम्परेचरला ही व्हॅल्यू, या टेम्परेचरला ही व्हॅल्यू, याला ही असे वेगवेगळे पॉईंट झाले ना टी वर्सेस एक्स, तर ती एक कर्व तयार होईल. आणि तसंच टेम्परेचरला ही वाय कंडिशन, या टेम्परेचरला ही वाय वाय वाय, असे वेगवेगळे पॉईंट तयार झाले. तर हे टी वर्सेस वाय प्लॉट. आता जेव्हा आपण टी वर्सेस एक्स प्लॉट करू, टी वर्सेस वाय प्लॉट करू, तेव्हा तो तुम्हाला ग्राफ दिसताना असा दिसेल, टी वर्सेस एक्स वाय. म्हणजे हा एक प्लॉट आहे टी वर्सेस एक्स, खालचा ग्राफ ज्याला बबल पॉईंट कर म्हणतो, म्हणजेच टी वर्सेस एक्स. आणि हा टी वर्सेस वाय वरचा प्लॉट आहे ड्यू पॉईंट कर. तर हा टी एक्स वाय डायग्राम ऑटोमॅटिक तयार होते. नंतर इथे हा दिलेला आहे वेपर प्रेशर डेटा दिलेला आहे, इम्पेरिकल इक्वेशन काढायला सांगितले. आता इथे बघा क्लिअर कट मेन्शन केलेले वाय अँड एक्सचं इम्पेरिकल इक्वेशन. म्हणजे इथे त्यांनी मेन्शन नाही केलं की अल्फा काढायचंय, पण तुम्हाला अल्फा काढल्याशिवाय इक्वेशन तिथे दाखवताच येणार नाही. म्हणून मग तुम्हाला इथे परत पीए डिग्री अपॉन पीबी डिग्री नुसार अल्फाच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येईल, त्याचा ऍव्हरेज काढता येईल, आणि हे इक्वेशन तुम्हाला अल्फाचं लिहिता येईल. त्या अल्फाचे व्हॅल्यूज फक्त पुटअप करून दाखवायचे. आता त्यांनी कुठे मेन्शन नाही केलंय, पण जर तुम्हाला एक्स वाय प्लॉट करायला सांगितला, एक्स वाय व्हॅल्यूज काढायला सांगितलाय, तर आपण जसं पहिले यूज करू शकतो ते दोन इक्वेशन पण यूज करता येईल. आणि जर तुम्हाला हेच इक्वेशन यूज करायचं असेल तर हे पण इक्वेशन यूज करता येईल, y इक्वल टू अल्फा एक्स अपॉन 1 + α - 1 × x.
कारण इथे एक्स ची व्हॅल्यू टाकली की वाय ची व्हॅल्यू येणार, एक्स ची व्हॅल्यू टाकली की वाय ची व्हॅल्यू येणार. तर असा एक्स वाय डेटा पण तुम्हाला इथे यूज करता येईल. तर एक्स वाय डेटा कॅल्क्युलेट करताना वेपर प्रेशर डेटा बेसिसवर पण कॅल्क्युलेशन्स आहेत आणि वाय इक्वल टू अल्फा एक्स अपॉन 1 + α - 1 x या इक्वेशन बेसिसवर पण कॅल्क्युलेशन्स आहेत. आणि मग जर त्यांनी प्लॉट करायला लावला तर एक्स वर्सेस वाय सगळ्यांना प्लॉट करता येईल. इथे पण वेपर प्रेशर डेटा दिलेला आहे त्यांनी आणि परत वेपर लिक्विड कॉम्पोजिशनच काढायला सांगितले. आता इथे क्लिअर कट म्हटलंय की कन्स्ट्रक्ट TXY प्लॉट. म्हणजे रेग्युलर मेथडनी परत तुम्हाला अल्फा कॅल्क्युलेट करायचाच आहे, एक्स ए कॅल्क्युलेट करायचे, वाय कॅल्क्युलेट करायचे. हे इक्वेशन्स आपण ऑलरेडी यूज केलेले आहे आणि त्या बेसिसवर परत टी वर्सेस एक्स वाय असा टेबल घ्यावा लागेल तुम्हाला, ज्याच्या बेसिसवर टी वर्सेस एक्स ही कर्व तयार होईल खालची आणि टी वर्सेस वाय ही कर्व तयार होईल वरची. तर टी वर्सेस एक्स साठीचे हे त्यांनी 6 पॉईंट्स आपण कॅल्क्युलेट केलेले, ते 6 पॉईंट नुसार टी एक्स वाय डायग्राम इथे प्लॉट होऊन जाईल. तर असे जर न्यूमेरिकल आले तर शक्यतो 6 मार्काला येऊ शकतो. इथे पण आता इक्विलिब्रियम, वेपर लिक्विड इक्विलिब्रियम सांगितलेलं आहे. रॉल्स लॉ, डाल्टन्स लॉ अप्लाय करायला सांगितलं आहे आणि रिलेशन्स कॅल्क्युलेट करायला सांगितले. म्हणजे परत सेम प्रोसिजर आहे. एक्स ची इक्वेशन पी मायनस पी बी डिग्री अपॉन पी ए डिग्री मायनस पी बी डिग्री, वायचं पी ए डिग्री एक्स अपॉन पी, त्या बेसिसवर एक्स वाय कॅल्क्युलेशन आणि नंतर अल्फा आयडियल कंडिशनला पी ए डिग्री अपॉन पी बी डिग्री, या बेसिसवर वेगवेगळे अल्फा व्हॅल्यूज आपण यूज करू शकतो आणि त्याचा मग अल्फा ऍव्हरेज आपण काढताय. हे बघा हा ऍव्हरेज आणि हे रिलेशन्स त्यांनी सांगितले. अल्फाची जी ऍव्हरेज व्हॅल्यू आलेली आहे ती याच्यामध्ये फक्त पुटअप करायची ह्या अल्फाच्या इथे आणि ह्या अल्फाची. हे इक्वेशन जे तयार होत आहे हे इक्वेशन मेन म्हणजे तुमचं फायनल आन्सर आहे. रिलेशनशिप बिटवीन वेपर फेज, लिक्विड फेज अँड अल्फा. आता इथे हे चेंज आहे. याच्यामध्ये लिक्विड मिक्सचर दिलेलं आहे, 40 मोल% बेन्झिन, 60 मोल% टोलिन, फ्लॅश डिस्टिलेशन. हे तुम्हाला क्लिअर कट हायलाइट झालं पाहिजे. तर हे फ्लॅश डिस्टिलेशन आहे इथे. ते फ्लॅश डिस्टिलेशन म्हणजे फ्लॅश डिस्टिलेशन हे टाइप ऑफ डिस्टिलेशन, त्याच्यानुसारच इक्वेशन आपल्याला युज करावं लागेल. आता मग इथे त्यांनी काय मेन्शन केलंय, प्रेशर दिलंय, वेपराइज 50 मोल% ऑफ द फीड. तर आता फ्लॅश मधलं हे क्लिअर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की फीड मधलं 50 मोल% फीड ही वेपराइज झाली आहे. याचा मिनिंग आहे इथे एफ स्मॉल एफ जे आपण यूज करतो फ्लॅश मध्ये ते आहे 0.5. ठीक आहे. आणि जे लिक्विड मिक्सचर मध्ये बेन्झिन दिसते म्हणजे मोर व्होलेटाइल कॉम्पोनंटचा फ्रॅक्शन तो आहे 0.4, 40 मोल% म्हणजे. तर एक्सएफ तुमचा 0.4 आहे आणि स्मॉल एफ हा 0.5 आहे. इथे बघा दिलेलं आहे स्मॉल एफ हा 0.5. आता हे एकदा लक्षात आलं की मग फ्लॅश डिस्टिलेशनचं इक्वेशन तुम्हाला रिकॉल झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये स्लोप ऑफ फ्लॅश डिस्टिलेशन आहे -1 - एफ अपॉन एफ. तर हा स्लोप एकदा माहित झाला तुम्हाला की तुम्हाला फक्त ही 0.5 ची व्हॅल्यू टाकायची आहे, स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे आणि स्लोप इक्वल टू टॅन थिटा असतं, त्या बेसिसवर थिटा अँगल काढता येईल तुम्हाला. तर स्लोप हा -1 आहे तर थिटा तुमचा येतो -45 डिग्री. ठीक आहे. मग -45 डिग्री आला की तुम्हाला ग्राफ प्लॉट करावा लागेल आणि त्या ग्राफ ज्या एक्स वाय कर्वला जिथे इंटरसेक्ट होतोय त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज तुम्हाला एक्स आणि वायचे कॅल्क्युलेट करावं लागतं. ठीक आहे. मग या ग्राफ वरून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू आली 0.3 आणि वाय ची आली 0.5. म्हणजे सिंपल एक्स वाय डायग्राम डायगोनल काढायचा आहे तुम्हाला. एक्स वाय डायग्राम काढायसाठी त्यांनी एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज दिलेल्याच आहेत. ही डायग्राम काढली की तुम्हाला एक्सएफ ची व्हॅल्यू आलेली आहे म्हणजे 0.4. तर एक्सएफ 0.4 ही डायगोनल वर व्हॅल्यू घ्यायची आहे आणि तिथून जेव्हा आपल्याला आता लाईन काढायची आहे तर त्याच्यासाठी अँगल लागेल. त्या अँगल साठी तुम्हाला फ्लॅशचा स्लोप लागेल आणि या स्लोप वरून तुम्हाला अँगल कळला आहे -45. तर -45 तिथून कट करायचा, एक्स वाय ला जिथे कट होतो तिथल्या तुमच्या करस्पॉन्डिंग एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज येऊन जातील.
तर हा एक आता न्यूमरिकल आहे, ज्याच्यामध्ये आता टेम्परेचर फाइंड आउट करायला सांगितलंय. टेम्परेचर दिलेलं, फाइंड द टेम्परेचर इन द सेपरेटर फॉर अन इक्विलिब्रियम स्टेज असं मेन्शन केलेलं आहे आता तिथे. आणि टेम्परेचर आणि एक्स असं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये टेम्परेचर व्हर्सेस एक्स हे तर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करता येईल, कारण टेबलमध्ये सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय करावं लागतं तुम्हाला, की आधीच त्यांनी न्यूमरिकलचा रेफरन्स घ्यायला लावलाय, म्हणजे एक्स आणि वायचा जो कर्व आहे ती जशी तशी घ्यायची आहे. आधीच्या न्यूमरिकल मध्ये एफ 0.5 होता, स्लोप -1 आला होता, थीटा -45 आला होता. त्याच्यावरून आपण हा इंटरसेक्शन घेतलाय. मग इथे ही कट झालेली आहे आता, ठीक आहे. आणि याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू मग 0.3 आणि 0.5 आल्या होत्या आपल्या लिक्विड आणि वेपर मधल्या. आता हे जिथे कट झालेली आहे ही फीड लाईन म्हणजे फ्लॅश लाईन, जिथे एक्स वाय ला कट झाली आहे त्याच्या वरती तुम्हाला हा पॉइंट घ्यायचा आहे टी वर्सेस एक्स ला, कुठे कट होतो. आता हे प्रोजेक्शन जिथं आलं टी वर्सेस एक्स ला, तर या प्रोजेक्शनला टी वर्सेस एक्स ला जिथं कट झालंय तिथून परत हॉरिझॉन्टल वाय ऍक्सिस ला टेम्परेचरची व्हॅल्यू जी येईल ती तुमचं फायनल आन्सर, ठीक आहे. तर या न्यूमरिकल मध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये येताना काय येईल, की एक्स वाय च्या व्हॅल्यू दिलेल्या असतील, नंतर एफ ची व्हॅल्यू दिलेली असेल, पण मग तुम्हाला स्लोप थीटा कॅल्क्युलेट करावा लागेल. इथे कट जिथं होईल तिथे मग टी वर्सेस एक्स वर प्रोजेक्शन करायचं आणि त्याच्यानुसार वाय ची टेम्परेचरची जी काही व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करायची. नंतर हा एक न्यूमरिकल आहे आता, ज्याच्यामध्ये 40% मिथेनॉल, 60% वॉटर, डिफरन्शियल डिस्टिलेशन. मग इथे लगेच क्लिक झालं पाहिजे तुम्हाला, की आता हे डिफरन्शियल डिस्टिलेशन नुसारचं न्यूमरिकल आहे. याच्यात काय दिलेलं आहे, एक्स वर्सेस वाय दिलेला आहे, म्हणजे हा डेटा गिव्हन आहे. आता डिफरन्शियल डिस्टिलेशन म्हटलं की रिलेज इक्वेशन तुम्हाला रिकॉल झालं पाहिजे. ln f/w इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन y मायनस एक्स एक्स डब्ल्यू टू एक्स एफ. मग त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आता डिस्टिलेट आणि रेसिड्यूचं म्हणजेच एक्स डी आणि एक्स डब्ल्यू व्हॅल्यू कशा काढायच्या. तर याच्यामध्ये आता इनिशियली तुम्हाला काय करावं लागेल, फीड ही 100 किलो मोल घ्यावं लागेल, त्यांनी दिलेली नाहीये. आणि त्या बेसिसवर त्यांनी मेन्शन केलंय की 40% मिथेनॉल आहे फीड मध्ये आणि 60% डिस्टिल्ड आहे. तर डिस्टिलेशनचं 60% आहे म्हणजे 0.6. तर ते झालं, फीड 100 किलो मोल जर घेतली तर 60 किलो मोल डिस्टिलेट झालं 60% नुसार. आता आपल्याला ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स माहिती आहे, एफ इक्वल टू डी प्लस डब्ल्यू. 100 जर फीड आपण बेसिस घेतलेली आहे, डिस्टिलेट हा 60% आहे म्हणजे 60, तर डब्ल्यू हा 40 किलो मोल येऊन जाईल. आता हे कशासाठी कॅल्क्युलेट केलंय, कारण आपल्याला रेलेज इक्वेशन मध्ये या व्हॅल्यूज पुटअप करायच्या. आता एक्सेप 40% सांगितलंय म्हणजे एक्सेप डायरेक्टली 0.4 घेता येईल तुम्हाला. रेलेज इक्वेशन आलं आता, ln f/w इंटिग्रेशन dx अपॉन y मायनस एक्स एक्स डब्ल्यू टू एक्स एफ. आता इथे एफ ची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे 100, डब्ल्यू ची आपण आता कॅल्क्युलेट केली 40, म्हणजे लेफ्ट साइड आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल ln 100 अपॉन 40, तर ती व्हॅल्यू येते इथे 0.916, ठीक आहे. आता एक्स डब्ल्यू जर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, तर हे इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं, तर हे आपण ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये स्टडी केलेलं आहे की dx अपॉन वाय मायनस एक्स जर असेल तर जे डिनॉमिनेटर असतं 1/y-x, म्हणजे इथे खरं तर 1/y-x इंटू डीएक्स असं येते. तर 1/1 y-x वर्सेस एक्स असा ग्राफ प्लॉट करावा लागतो आणि ह्या लिमिट्स मध्ये तो पाहिजे, ठीक आहे. मग त्या प्लॉट वरून आपल्याला ही जी लोअर लिमिट आहे एक्स डब्ल्यू याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. तर तो ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचा पार्ट आहे, पण त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, 1/y-x कॅल्क्युलेट करावं लागेल ना. तर एक्स आणि वाय तर दिलेलं आहे, मग प्रत्येक पॉईंटच्या करस्पॉन्डिंग 1/y-x व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग 1/y-x कॅल्क्युलेट केली की तुम्हाला हे बघा
हा ग्राफ आहे 1/y-x वर्सेस एक्स. तर प्रत्येक एक्स ची व्हॅल्यूला 1/y-x असे एक एक वेगवेगळे पॉइंट्स येतील आणि हे पॉइंट्स तुम्हाला जॉईन करायचे, एक ग्राफ तयार होईल. ठीक आहे. मग हा ग्राफ तयार झाला की आता तुम्हाला XW to XF असं लिमिट्स आहेत ना. मग अप्पर लिमिट आहे तुमचं XF, जे आपल्याला माहिती ऑलरेडी 0.4. मग हा जो एक्स ऍक्सिसला एक्सचा 0.4 व्हॅल्यू आहे त्याला प्रोजेक्शन टाकून द्यायचे ते कर्व टच होईपर्यंत. तर हे XF पॉइंट आला. आता XW कसा कॅल्क्युलेट करणार? तर XW कॅल्क्युलेट करायला तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन नुसार ही राईट हँड साइड अशी असते की एरिया अंडर द कर्व इंटू एक्स ऍक्सिस स्केल इंटू वाय ऍक्सिस स्केल. तर एक्स ऍक्सिस स्केल समजा तुम्ही आता 2 सेंटीमीटरला 0.1 घेतलं, समजा तुम्ही 1 सेंटीमीटरला 0.1 घेतलं तर इथे व्हॅल्यू येईल 0.1/1. तुम्ही वाय ऍक्सिसला 1 सेंटीमीटरला 1 घेतलं तर 1/1 येईल. यांनी आता 2 सेंटीमीटरला 0.1 घेतलं एक्स ऍक्सिसला, 2 सेंटीमीटरला 1 घेतलं वाय ऍक्सिसला. त्याच्यानुसार त्यांचे कॅल्क्युलेशन येतील, एरिया चेंज होईल. तर एरिया अंडर द कर्व इंटू दिस व्हॅल्यू इक्वल टू 0.916. मग हे कॅल्क्युलेट केलं तर एरिया येऊन जाईल 36.64 सेंटीमीटर स्क्वेअर. आता जे 1 सेंटीमीटर कॅल्क्युलेट करणार आहे त्यांची व्हॅल्यू ही वेगळी येईल. ठीक आहे. मग आता ती जी काही व्हॅल्यू येईल एरियाची त्याच्यानुसार हा एरिया म्हणजे काय, आता एक एक ब्लॉक तुमच्या ग्राफचा म्हणजे 1 सेंटीमीटर स्क्वेअर असतो. मग असे 36 ब्लॉक्स तुम्हाला काउंट करायचे राईट टू लेफ्ट. तर राईट टू लेफ्ट का, याचा मिनिंग समजून घ्या. राईट म्हणजे हे XF व्हॅल्यू आहे आणि ही एरिया जिथे संपेल तो एरिया अंडर द कर्व आहे, म्हणजे ती व्हॅल्यू XW होऊन जाईल. तर एरिया तुम्हाला आधी माहिती पाहिजे, एरिया म्हणजे ब्लॉक्स आहे तेवढे माहिती पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं, ह्या XF पासून या ग्राफच्या अंडर, एरिया अंडर द कर्व म्हटलंय ना, तर या कर्वच्या खाली जेवढे ब्लॉक्स आहेत व्हर्टिकली असे काउंट करत जायचे. तर तुम्ही काउंट करत गेले लेफ्ट हँड साईडला तर जिथं 36.6 समथिंग संपल तर तिथं तुमची व्हॅल्यू येईल XW ची. ठीक आहे. तर आपण ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन लिमिट्स XW to XF याच्यानुसार XW ची व्हॅल्यू तुमची येऊन जाईल इथे 0.075. तर हे डिफरन्शियल डिस्टिलेशन किंवा सिंपल डिस्टिलेशन असं काही वर्डिंग आलं आणि तिथे जर तुम्हाला XW कॅल्क्युलेशन सांगितले तर ते तुम्हाला XW कॅल्क्युलेशन असे करायचे. मग आता एकदा XW ची व्हॅल्यू आली की आपल्याला सिंपल डिस्टिलेशन मध्ये आपण हे इक्वेशन बघितलं होतं, इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स XF इंटू एफ इक्वल टू YD ॲव्हरेज इंटू टी प्लस XW इंटू डब्ल्यू. डब्ल्यू ची व्हॅल्यू 40% नुसारची तुम्हाला माहिती आहे. XW व्हॅल्यू आता ग्राफ वरून आपण कॅल्क्युलेट केली. डी ची व्हॅल्यू 60% नुसार आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केली. YD ॲव्हरेज अननोन आहे, एफ हा 100 आहे, XF हा 0.4 आहे. या इक्वेशन वरून तुम्हाला YD ॲव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. तर हेच इक्वेशन मध्ये न्यूमेरिकल मध्ये विचारलं होतं की डिस्टिलेट आणि रेसिड्यूचं कॉम्पोजिशन काय. नंतर हा एक न्यूमेरिकल आहे ज्याच्यामध्ये फीडचा फ्लो रेट दिलेला आहे, 35% मिथेनॉल दिलेलं आहे आणि इथे म्हटलंय फ्रॅक्शनेटिंग कॉलम, म्हणजे आता हा फ्रॅक्शनेशन नुसारचा आहे. मग इथे मेन्शन केलंय की डिस्टिलेट हा 96.5 मोल% आहे आणि बॉटम प्रोडक्ट मध्ये 10 मोल% मिथेनॉल आहे आणि इस्टिमेट मोलार फ्लो रेट डिस्टिलेट आणि बॉटम. तर हे सिंपल आहे की दोन जे आपण इक्वेशन बघितले होते, एफ इक्वल टू डी प्लस डब्ल्यू आणि XF इंटू एफ इक्वल टू XD इंटू डी प्लस XW इंटू डब्ल्यू, याच्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची. तर जे विचारले ते अननोन आहेत, दोन इक्वेशन्स आहेत, दोन अननोन आहेत, कॅल्क्युलेट होऊ शकतो. ठीक आहे. ते एफ आता समजा 100 दिलेलं आहे, डी अननोन आहे, डब्ल्यू अननोन आहे, पण XF त्यांनी दिलेला आहे 0.36, XD दिलेला आहे 0.965, XW दिलेला 0.1. म्हणजे एक इक्वेशन असं आलंय की 100 इक्वल टू डी प्लस डब्ल्यू, दुसरं इक्वेशन पण असं आलेलं आहे जे डी आणि डब्ल्यू फॉर्म मध्येच आहे. तर जेव्हा दोन इक्वेशन आणि दोन अननोन असतात तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. एक तर तुम्ही
ही डी ची व्हॅल्यू 100 मायनस डब्ल्यू इथे पुटअप करा. हे इक्वेशन डब्ल्यू फॉर्म मध्ये आलं. मग एक इक्वेशन एक अननोनच्या बेसिसवर डब्ल्यू सॉल्व्ह होईल. डब्ल्यू परत इथे पुटअप करा, डी सॉल्व्ह होईल. ते बेसिक आपलं स्टॉइचोमेट्रीचे इक्वेशन्स नुसार पण सॉल्व्ह होऊन जातं. तर ते 1.11 मध्ये ते एक स्क्वेअरचा एरिया म्हणजे तो स्क्वेअर पूर्ण नसतो ना कधी. हा, तर जेव्हा पूर्ण नसतो तर तुम्हाला माहिती आहे 10 mm अपॉन बाय 10 mm असा तो ब्लॉक आहे. 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर म्हणजे. तर 1 mm लाईन हॉरिझॉन्टल असो नाही तर व्हर्टिकल असो, कारण तो स्क्वेअर आहे. तर त्याचा मिनिंग आहे 0.1. समजा तुमचा तिथं अर्धाच ब्लॉक आला तर याचा मिनिंग आहे तो 0.5 आहे सेंटीमीटर स्क्वेअर. तो 1/4च ब्लॉक आला तर त्याचा मिनिंग आहे 0.25 सेंटीमीटर स्क्वेअर. तर जेवढे येतील तेवढा तो पॉईंट. समजा अशी केस आली की समजा 6 mm लाईन्स आल्या फक्त तिथे, तर याचा मिनिंग आहे 0.6 सेंटीमीटर स्क्वेअर. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानुसार मग ते वरचे जे काही कर्वच्या तिथे टच होणाऱ्या ज्या लाईन्स आहेत मधल्या, त्या काउंट करून घ्यायच्या. त्याच्यावरून तुम्हाला तो 0.1 0.2 0.3 असं ऍडिशन करता येईल. आता हा एक न्यूमरिकल आहे ज्याच्यामध्ये दिलेलं आहे बेन्झिन आणि टोल्यून फीड 60 मोल% बेन्झिन, प्रोडक्ट मध्ये 95 मोल% बेन्झिन आहे, बॉटम मध्ये 10 मोल% बेन्झिन आहे. फीड एंटर केलेली आहे बबल पॉइंटला. तर आता एकदम क्लिअर कट कंडिशन दिलेली आहे की फीड इज ऍट इट्स बबल पॉइंट. आणि इथे मेन्शन केलेलं आहे इट इज प्रपोज टू ऑपरेट द कॉलम विथ रिफ्लक्स रेशो. म्हणजे कॅपिटल आर सुद्धा एकदम क्लिअर कट दिलेला आहे 2.5. आणि यांनी मेन्शन केलंय कॅल्क्युलेट नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स. तर हा प्रॉब्लेम जेवढा लेंदी दिसतोय तेवढा सोपा आहे, कारण याच्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे, ज्याच्यावरून तुम्हाला एक्स वाय प्लॉट करता येईल. नंतर तुम्हाला फीडचं बेन्झिन पर्सेंटेज दिलेलं आहे 60 मोल%. याचा मिनिंग आहे एक्सएफ इक्वल टू 0.6. डिस्टिलेट मध्ये म्हणजेच प्रोडक्ट मध्ये बेन्झिन आहे 95%. याचा क्लिअर कट मिनिंग आहे ते 0.95. एक्सडी इक्वल टू 0.95. बॉटम प्रोडक्ट वेस्ट मध्ये बेन्झिन दिलेले 10 मोल%. याचा मिनिंग आहे एक्स डब्ल्यू इक्वल टू 0.1. आर सुद्धा दिलेला आहे 2.5. मग आता तुम्हाला हा न्यूमरिकल सोपा होऊन गेला. नंबर ऑफ थेरॉटिकल स्टेजेस कसे कॅल्क्युलेट करायचे ते बघा. एक्स एफ 0.6 आहे, एक्स डी 0.95 आहे, एक्स डब्ल्यू 0.1 आहे. आणि आता नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स कॅल्क्युलेट करताना मी तुम्हाला सांगितलंय सगळ्यात आधी 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. त्याच्यानुसार तुम्हाला आधी हा ब्लॉक तयार करून घ्यायचा, नंतर ही डायगोनल ड्रॉ करून घ्यायची. नंतर आता एक्स वर्सेस वाय त्यांनी सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, ते सगळे पॉईंट जॉईन करून घ्यायचे. नंतर एक्स डी 0.95 हे इथे नोट डाऊन करून घ्यायचं. एक्स एफ 0.6 नोट डाऊन करून घ्यायचं. एक्स डब्ल्यू 0.1 नोट डाऊन करून घ्यायचं. आता त्यांनी मेन्शन केलेले की फीड इज ऍट इट्स बबल पॉइंट, म्हणजे सॅच्युरेटेड लिक्विड कंडिशन आहे. तर एक्सएफ पासून डायरेक्ट व्हर्टिकल ड्रॉ करून टाकायचा, कॅल्क्युलेशन्स करायची गरज पडत नाही. फक्त वाटलं तर तुम्ही आन्सर मध्ये मेन्शन करून टाका ऍज फीड इज ऍट इट्स बबल पॉइंट सो वी कॅन ड्रॉ द व्हर्टिकल लाईन फ्रॉम द एक्सएफ पॉइंट. मग ही व्हर्टिकल ड्रॉ झाली म्हणजे तुमची फीड लाईन ड्रॉ झाली. आता ऑपरेटिंग लाईन ऑफ रेक्टिफाईंग सेक्शन जेव्हा ड्रॉ करायचंय तर या एक्सडी पासून तुम्हाला इकडे वाय इंटरसेप्टला ड्रॉ करावं लागेल ना. तर ऑपरेटिंग लाईन ऑफ रेक्टिफाईंग सेक्शनचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलं होतं. त्याच्यामध्ये वाय इंटरसेप्ट होता एक्सडी अपॉन R+1. मग एक्सडी ची व्हॅल्यू त्यांनी दिलेलीच आहे 0.95. आर पण दिलेला आहे 2.5. मग एक्सडी अपॉन R+1 वरून तुम्हाला वाय इंटरसेप्ट कॅल्क्युलेट होऊन जाईल. तर हा वाय इंटरसेप्ट कॅल्क्युलेट झालाय समजा इथे 0.271. हे बघा, स्लोप एक्सडी अपॉन R+1 0.95 2.5 + 1 0.271. मग इथे आता 0.271 आला
तर हा पॉइंट आणि एक्स डी पॉइंट कनेक्ट करून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये फीड लाईन जी आहे आणि ह्या ऑपरेटिंग लाईनचं इंटरसेक्शन जिथं येईल तर त्या इंटरसेक्शन पॉइंट पासून एक्स डब्ल्यू जॉईन करून घ्यायचं. तर ही झाली स्ट्रिपिंग लाईन. स्ट्रिपिंग सेक्शनची ऑपरेटिंग लाईन झाली, ही फीड लाईन झाली, ही ऑपरेटिंग लाईन ऑफ रेक्टिफाईंग सेक्शन झाली. तिन्ही लाईन ड्रॉ झाल्या. त्याच्या पुढची नेक्स्ट स्टेप काय आहे? एक्स डी पासून हॉरिझॉन्टल ड्रॉ करायचं एक्स वाय ला, व्हर्टिकल ड्रॉ करायचं ऑपरेटिंग लाईनला, परत हॉरिझॉन्टल ड्रॉ करायचं एक्स वाय कर्वला, व्हर्टिकल ड्रॉ करायचं आहे ऑपरेटिंग लाईनला, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. जेव्हा एक्स इंटरसेक्शन येईल म्हणजेच फीड प्लेट येईल तर त्या फीड प्लेट नंतर मात्र व्हर्टिकल हा स्ट्रिपिंग सेक्शन लाईनला गेला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही चुकून जर इकडे रेक्टिफाईंगला जर ड्रॉ केलं तर नंबर ऑफ व्हर्टिकल प्लेट चुकणार आहे. कारण फीड प्लेटच्या खाली स्ट्रिपिंग सेक्शन असतो, या लॉजिक नुसार स्ट्रिपिंग सेक्शनच्या लाईनलाच ते टच करायचंय. मग इथून परत हॉरिझॉन्टल एक्स वाय कर्वला, व्हर्टिकल स्ट्रिपिंग सेक्शन लाईनला, हॉरिझॉन्टल एक्स वाय ला, व्हर्टिकल स्ट्रिपिंग सेक्शनला एक्स डब्ल्यू क्रॉस करायचं. मग टॉप टू बॉटम आपण ट्रायंगल्स काउंट करायचे 1 2 3 4 5 नुसार. मग हे सगळे ट्रायंगल्स जेवढे काउंट होतील त्या आहेत, नंबर ऑफ theoretical plates including reboiler is 10. Number of theoretical plates excluding reboiler is 9. And the position of feed plate is fifth plate. The fifth triangle ला सॉरी फोर्थ प्लेटला जर इथे आलेला असेल तर फोर्थ प्लेटला तुम्हाला इथे फीड प्लेटची इथे तुम्हाला पोझिशन पण सांगता येईल. तर नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स आणि फीड प्लेट अशी कंडिशन दोन्ही पण ते विचारू शकतात. तर हा न्यूमरिकल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डिप्लोमा लेवल डिग्री लेवल साठी पण. तर याच्यामध्ये आता फीड कंडिशन्स डायरेक्टली दिलेली आहे म्हणून तुम्हाला हा न्यूमरिकल सोपा जाईल. नेक्स्ट न्यूमरिकल आहे बेन्झिन टोल्यूल मिक्सचर दिले 40% बेन्झिन म्हणजे एक्सेल 0.4 झाला तुमचा. फ्रॅक्शनेटिंग कॉलम सांगितलंय म्हणजे फ्रॅक्शनेशन आहे. डिस्टिलेट मध्ये 96% बेन्झिन आहे म्हणजे 0.96 एक्स डी झाला. बॉटम मध्ये 95% टोल्यून सांगितलाय, बेन्झिन नाही. आपल्याला बेन्झिन लागेल तर बेन्झिन 5% झाला. मग इथे एक्स डब्ल्यू ची व्हॅल्यू आता 0.05 झाली. तर हा एक थोडासा त्याने ट्विस्ट केलाय. टोल्यून दिलाय, आपल्याला बेन्झिन पाहिजे सगळ्या व्हॅल्यू. मग फीड इज मिक्सचर ऑफ 2/3 वेपर आणि 1/3 लिक्विड. आता इथे चेक करा, फीड ही सॅच्युरेटेड लिक्विड किंवा बॉइलिंग पॉईंट बबल पॉईंट नाहीये, सॅच्युरेटेड वेपर पण नाहीये, मिक्सचर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता क्यू ची व्हॅल्यू काढावं लागेल. ठीक आहे. तर 1/3 लिक्विड म्हणजे क्यू इक्वल टू 1/3. आणि मग तुम्हाला क्यूचा स्लोप असतो -q/1 - q. त्याच्यानुसार तुम्हाला क्यूचा स्लोप काढून मगच फीड लाईन काढता येईल, डायरेक्ट फीड लाईन काढता येणार नाही. नंतर हे नंबर ऑफ थेरॉटिकल स्टेजेस कॅल्क्युलेट करा. आणि रिफ्लक्स रेशो डायरेक्टली दिलेला नाही त्यांनी. आता इथे मेन्शन केलंय की रिफ्लक्स रेशो हा 1.5 टाइम्स मिनिमम रिफ्लक्स रेशो. म्हणजे तुम्हाला आता इथे मिनिमम रिफ्लक्स रेशो पण कॅल्क्युलेट करावा लागेल. मग तो R इक्वल टू 1.5 टाइम्स मिनिमम रिफ्लक्स रेशो, मग R कॅल्क्युलेट होईल आणि मगच XD/R+1 नुसार तुम्हाला Y इंटरसेप्ट भेटेल. नंतर इथे रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी दिलेली त्यांनी 2.5 म्हणजे अल्फाची व्हॅल्यू दिलेली. आता याच्यामध्ये त्यांनी XY पण दिलेला नाहीये, कारण सगळ्यात पहिली स्टेप असते आपली XY प्लॉट करणं. तर XY दिलेला नाहीये, पण मग रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी दिलेली आहे त्यांनी 2.5. सगळ्यात आधी तर तुम्हाला हा इक्वेशन यूज करावं लागेल, y इक्वल टू α(x/1 + α-1 × x). आणि एक्सच्या व्हॅल्यू ऍझ्युम करायचे आहे तुम्हाला, 0 to 1 मध्येच असतात सगळ्या, म्हणून 0.1 0.2 0.3 0.4 वगैरे असे ऍझ्युम करायचे. जर कमी वेळ असेल तर 0.1 0.3 0.5 0.7 0.9 अशा व्हॅल्यूज ऍझ्युम करायच्या आणि एकच सॅम्पल कॅल्क्युलेशन त्यांना दाखवायचं. एक्स इक्वल टू जर 0.1 असेल तर वाय ची व्हॅल्यू 0.22 आली. मग डायरेक्ट टेबल फॉर्म मध्ये असं लिहायचं की एक्सच्या व्हॅल्यूज आणि वायच्या व्हॅल्यूज अशा आहेत. मग XY प्लॉट करायचा. आता इथे मागच्या वेळेस सारखंच आपण प्लॉट करणार XY. हे बघा,
हा असं एक्स वाय इथे प्लॉट केला, डायगोनल प्लॉट केलेलाच आहे. पण आता इथे एक्स डी एक्स एफ आणि एक्स डब्ल्यू. परत आता या न्यूमरिकल मध्ये इश्यू असा झालेला आहे की त्यांनी मेन्शन नाही केलंय की हे मोल पर्सेंट आहे का वेट पर्सेंट आहे. आता याचं बेनिफिट तुम्ही ऍज अ स्टुडंट घेऊ शकता की ॲज्युमिंग ऑल दिस पर्सेंटेज ॲज अ मोल पर्सेंट. मग त्याच्यामुळे तुमचा एक फायदा असा होईल की डायरेक्ट XF 0.4, XD 0.96 आणि XW 0.05 असं घेता येईल. ठीक आहे. आणि मग तुम्हाला त्या ग्राफवर डायरेक्टली XF XD XW नोट डाऊन करता येईल. ठीक आहे. इथे यांनी काय केलंय की त्यांनी बेसिस वेट पर्सेंट कन्सिडर केलेलं आहे आणि मग कॅल्क्युलेशन्स केलेले. तर वेट पर्सेंट मध्ये तुम्हाला काय होईल, वेट आपण मॉलिक्युलर वेट याच्यानुसार कॅल्क्युलेशन्स करत बसावं लागतं. जसं इथे वेट आहे 40%, मग त्याचं मॉलिक्युलर वेट तुम्हाला बेन्झिनचं कॅल्क्युलेट करावं लागेल आणि मग इकडे टोल्युनचं कॅल्क्युलेट करावं लागेल. ते आपण स्टॉइचियोमेट्रीमध्ये जे बघितलंय, इंडिव्हिज्युअल मोल डिवाइड बाय टोटल मोल्स इक्वल टू मोल फ्रॅक्शन. मग असं XF XD XW जर वेट कन्सिडर केलं तर करावं लागेल. तुम्ही डायरेक्ट ॲज्युम केलं की हे मोल पर्सेंटेज आहे, त्या बेसिसवर तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यूज घेऊ शकता. आता ही एक कंडिशन आहे आपल्याला की Q इक्वल टू 1/3, 1/3 लिक्विड दिल्यामुळे. मग तुम्हाला -Q/1 - Q म्हणजे स्लोप कॅल्क्युलेट करावा लागेल आणि स्लोप आलाय -0.5. मग थिटा येईल -26.56 डिग्री. मग आता इथे जे तुम्हाला अँगल आहे त्या अँगल वरून सुद्धा तुम्ही डायरेक्टली फीड लाईन कॅल्क्युलेट करू शकता, म्हणजे ड्रॉ करू शकता. ठीक आहे. मग इथे तुम्हाला इंटरसेप्टची गरज पडणार नाही, दोन्हीपैकी एकच काढायचं असतं, स्लोप करा किंवा इंटरसेप्ट काढा. तर तुम्ही समजा अँगल काढला तर त्या अँगलनी तुम्ही काढू शकता. त्या अँगलनी तुम्हाला फीड लाईनचा XF पॉईंट घ्यायचा हा इथे, आणि ह्या पॉईंट पासून त्या अँगलनी ड्रॉ करायचं. मग आता फीड लाईन तुमची अशी आलेली आहे आता. ठीक आहे. मग आता फीड लाईन अशी आली, आता आपल्याला ऑपरेटिंग लाईन ड्रॉ करावं लागेल ना. पण ऑपरेटिंग लाईन ड्रॉ करायला आपल्याला वाय इंटरसेप्ट लागतो. वाय इंटरसेप्टचा फॉर्म्युला XD/R+1. आता या न्यूमरिकल मध्ये असा प्रॉब्लेम आहे की त्यांनी रिफ्लक्स रेशो डायरेक्ट दिलेला नाहीये, म्हणजे तुम्हाला रिफ्लक्स रेशो पण कॅल्क्युलेट करावा लागेल. तर रिफ्लक्स रेशो काय कंडिशन दिली त्यांनी, 1.5 टाइम्स मिनिमम रिफ्लक्स रेशो. ठीक आहे. पण मग मिनिमम रिफ्लक्स रेशो कसा काढायचा, तर आपण थेअरीमध्ये डिस्कस केलं होतं, मिनिमम रिफ्लक्स रेशो इक्वल टू XD - Y' / Y' - X'. मग आता हे Y' आणि X' कंडिशन कुठून काढायची, तर ही ऍक्च्युली मिनिमम रिफ्लक्सची जी लाईन आहे जी XY कर्वला टच होती त्याच्यावरून काढावं लागतं. तर इथे चेक करा आता तुम्ही, हे जे XD पॉईंट आहे ना, तर याच्यावरून जी मिनिमम रिफ्लक्स नुसारची लाईन आहे अशी कट होती, तर त्याच्यावरून काढावं लागत असतं. म्हणजे जर तुम्ही आता या फीड लाईनना कन्सिडर केलं इथं, तर इथं जिथं टच झालेली आहे, ठीक आहे, हा पॉईंट P पॉईंट, ते XD पासून हा अशी डॉटेड लाईन काढली आहे. XY कर्वला कुठे टच होतीये, मग ते XY कर्वला कुठे घ्यावं लागेल तुम्हाला, फीड लाईनला घ्यावं लागेल. तर फीड लाईनच्या पॉइंटला, कारण फीड लाईन आणि ही रिफ्लक्सची लाईन टच होत असते, इंटरसेक्ट होत असते, पण ती इंटरसेक्ट करावं लागेल आपल्याला XY वर, कारण मिनिमम रिफ्लक्स रेशोची कंडिशनच ही आहे की ती XY कर्व वर इंटरसेक्ट होत असते. मग ह्या इंटरसेक्ट वरून तुम्हाला Y ची व्हॅल्यू आणि X ची जी व्हॅल्यू येते त्याला म्हणतात X' आणि Y'. तर इथं Y' आलेला आहे काहीतरी 0.515 आणि X' आलेला आहे 0.3. ठीक आहे. मग हे X', Y' चे व्हॅल्यू तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करावं लागतं. हे बघा, X' आणि Y' यांनी पुटअप केलंय. Y' 0.15, X' 0.3. मग याच्यावरून आलेली व्हॅल्यू मिनिमम रिफ्लक्स रेशोची. मग हा मिनिमम रिफ्लक्स रेशो इथे पुटअप करावा लागेल, जो 1.5 टाइम्स मिनिमम रिफ्लक्सला मल्टिप्लाय केलं तरच रिफ्लक्स रेशो येतो. मग हा रिफ्लक्स रेशो आता इथं आलाय, आणि मग आपल्याला वाय इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करता येईल XD/R+1. तर XD आपल्याला माहिती आहे समजा
आणि आर ची व्हॅल्यू आता आपण काढली. मग याच्यावरून तुम्हाला एक्स डी बाय आर प्लस 1.232 म्हणजे हा वाय इंटरसेप्ट आला. तर आता तुम्हाला एक्स डी पासून 0.232 ला इथं कनेक्ट करायचं. ठीक आहे. तर हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ते एक्स डी पासून 0.232 ला आपण कनेक्ट केलं. मग आता ही जी फीड लाईन जिथे इंटरसेक्ट होतीये एक्स वाय करंट डायगोनलच्या मध्ये, तर तिथून एक्स डब्ल्यू कनेक्ट करायचं. मग ही झाली ऑपरेटिंग लाईन स्ट्रिपिंग सेक्शनची, आणि आधीची झाली रेक्टिफाईंग सेक्शनची. ही झाली फीड लाईनची. मग आपल्याला आता नंतर एक्स डी पासून ट्रायंगल ड्रॉ करत जायचे, आणि मग तुमचे नंबर ऑफ थेरॉटिकल स्टेजेस इन्क्लुडिंग रिबॉयलर, एक्सक्लुडिंग रिबॉयलर आणि फीड प्लेट कंडिशन्स या तुम्हाला तिथे देत आहे. तर ह्या न्यूमरिकल्स मधला हाच एक न्यूमरिकल असा आहे की ज्याच्यामध्ये रिफ्लक्स रेशो डायरेक्ट दिलेला नाहीये, एक्स वायचा पण टेबल डायरेक्ट दिलेला नाहीये, जी फीड कंडिशन्स आहे ती पण मिक्सचर ऑफ लिक्विड अँड वेपर आहे, म्हणजे क्यू बेसिसवर कॅल्क्युलेशन्स करायचे, फीड लाईन काढायची आहे, आणि रिफ्लक्स रेशो पण कॅल्क्युलेट करून काढावं लागतं. अशा सगळ्या कंडिशन्स आहे त्याच्यामध्ये. तर हा समजा असा जर काही न्यूमरिकल आला तर 6 मार्काला तुम्हाला डिप्लोमा लेवलला येऊ शकतो. आता हा एक न्यूमरिकल, याच्यामध्ये वेट पर्सेंट क्लिअर कट मेन्शन केलंय. आधीचे बाकीचे न्यूमरिकल्स मोल पर्सेंट दिलं होतं, मागच्या न्यूमरिकल मध्ये मेन्शनच नव्हतं केलेलं की काय पर्सेंटेज आहे. आता इथे मात्र ते वेट पर्सेंट दिलेलं आहे. मग इथे मिथेनॉल वॉटर मिक्सचर आहे 50%, टेम्परेचर दिलंय, रेक्टिफाईड म्हणजे रेक्टिफिकेशन प्रोसेस आहे, प्रेशर दिलंय, रेट दिलाय म्हणजे फीड रेट दिलाय, फीड मास फ्लो रेट 5000 kg/h. डिस्लेटचं मिथेनॉलचं पर्सेंटेज दिलंय म्हणजे XD.95 देऊन टाकलाय. रेसिड्यू मध्ये 1% मिथेनॉल आहे म्हणजे 0.01 नुसार वेट पर्सेंट नुसार चाललंय आपला. मग कॅल्क्युलेट द फ्लो रेट, डिस्लेट आणि रेसिड्यू वेट बेसिस आणि मोल बेसिस दोन्ही कॅल्क्युलेट करायला लावलंय. मग आता वेट बेसिसवरचा तर डेटा दिलेलाच आहे त्यांनी, तो तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. जसं आपण हे फॉर्म्युला यूज केले, एफ डॅश इक्वल टू डी डॅश प्लस डब्ल्यू डॅश. एफ डॅश 5000 kg/h आहे, डी डॅश अननोन आहे, डब्ल्यू डॅश अननोन. नंतर एक्स एफ डॅश हे सगळे डॅश आपण वेट बेसिस साठी यूज करतोय. हा फॉर्म्युला यूज केला. एक्स एफ डॅश त्यांनी डायरेक्ट दिलेलाच आहे, 50% म्हणजे 0.5. एफ डॅश 5000 kg/h दिलेला आहे. 95% दिलंय म्हणजे 0.95 वेट पर्सेंट एक्स डी मधलं, आणि एक्स डब्ल्यू साठी 0.0. मग आता इथे हे दोन अननोन आहे, दोन इक्वेशन आहे. तर डी डॅश किंवा डब्ल्यू डॅश ची व्हॅल्यू एका ठिकाणी पुटअप करायची आणि सॉल्व्ह करायची, किंवा सायमल्टेनियस इक्वेशननी पण तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. मग डी डॅश ची व्हॅल्यू आली, नंतर डब्ल्यू डॅश ची व्हॅल्यू आली. मग हे दोन्ही आले वेट बेसिसवर. आता जेव्हा मोल बेसिस कॅल्क्युलेट करायचंय तर तुम्हाला मॉलिक्युलर वेट माहिती पाहिजे, आणि त्या बेसिसवरचे कॅल्क्युलेशन्स करावं लागतील. तर इथं आता किती पर्सेंटेज आहे त्याच्यानुसार एम ॲव्हरेज काढावं लागेल, ॲव्हरेज मॉलिक्युलर वेट. तर डिस्लेट मध्ये 95% मिथेनॉल आहे, मग मिथेनॉलचं मॉलिक्युलर वेट इंटू 0.95, आणि वॉटर 5% आहे म्हणजे वॉटरचं मॉलिक्युलर वेट इंटू 5%. याच्यानुसार डिस्लेटचा एम ॲव्हरेज आला. तसाच रेसिड्यूचा काढावा लागेल तुम्हाला, आणि मग ह्या बेसिसवरचा तुम्हाला जो वेट चा फ्लो रेट आलेला आहे त्या फ्लो रेटच्या बेसिसवर तुम्हाला मोलार फ्लो रेट कॅल्क्युलेट करता येईल. तसाच रेसिड्यूचा जो मास फ्लो रेट आलेला आहे त्या बेसिसवर मोलार फ्लो रेट कॅल्क्युलेट करता येईल. हे एक न्यूमरिकल आहे, 50% हेक्सेन 50% ऑक्टेन फेड केलंय. प्रेशर रिड्युसिंग वॉल आहे. आता प्रेशर रिड्युसिंग वॉल आणि फ्लॅश सेपरेटर क्लिअर मेन्शन केलेले, म्हणजे हा फ्लॅश डिस्टिलेशनचा प्रॉब्लेम आहे, हे आधी लक्षात आलं पाहिजे. वेपर अँड लिक्विड लिव्हिंग द सेपरेटर assumed to be equilibrium. 50% मॉइश्चर पर्सेंटेज फीड इज वेपराइज्ड, म्हणजे हा एफ दिलेला आहे त्यांनी 0.5. इकडे एक्सेप्ट दिलेला आहे 0.5, दोन्ही पण 0.5 आहे.
कॉम्पोजिशन टॉप आणि बॉटम प्रोडक्टची कॅल्क्युलेट करायला लावलेली आहे आणि एक्स वाय डेटा दिलेला आहे. आता तुम्हाला फ्लॅश डिस्टिलेशनचं हे इक्वेशन आधी रिकॉल झालं पाहिजे. y इक्वल टू -1 मायनस एफ अपॉन एफ एक्स प्लस 1 बाय एफ इंटू एक्स. तर हा स्लोप आहे -1 मायनस एफ अपॉन एफ. एफ ची व्हॅल्यू 0.5 आहे. त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता स्लोपचे. आणि एक्स एफ ची पण व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यानुसार सुद्धा वायचं इक्वेशन यूज करू शकतो. ठीक आहे. तर इथे स्लोप जो आलेला आहे हा स्लोपची व्हॅल्यू आहे -1. त्याच्यावरून अँगल जो येईल तो -45 येईल. हे बघा, हा एक्स वर्सेस वाय प्लॉट केला. आता -1 स्लोप आला म्हणजे थिटा -1 असणार आहे, -45 डिग्री. तर या एक्स एफ व्हॅल्यूवरून -45 डिग्रीला ही लाईन ड्रॉ करायची. मग ही फ्लॅशची ऑपरेटिंग लाईन झाली. मग आता जिथे एक्स वाय कर्वला ती इंटरसेक्ट झाली तिथून वाय ला आणि एक्स ला करस्पॉन्डिंग ज्या व्हॅल्यूज असतील त्या म्हणजे तुमच्या व्हॅल्यूज येतील एक्स आणि वायच्या कॉम्पोजिशनच्या. तर ती आलेली आहे 0.31 आणि 0.69, म्हणजेच पर्सेंटेज फॉर्म मध्ये 31% आणि 69%. तर फ्लॅश डिस्टिलेशनचा न्यूमरिकल थोडा सोपा असतो. तुम्हाला ते इक्वेशन रिकॉल जर केलं आणि स्लोप बेसिसवर अँगल कॅल्क्युलेट करता आला तर याचं आन्सर मिनिमम टाइम मध्ये फास्ट येऊ शकतो. इथे पण आता फ्लॅश डिस्टिलेशनचाच न्यूमरिकल आहे, सेम न्यूमरिकल आहे. 60% फक्त म्हटलंय म्हणजे एक्स 0.6 झाला. स्पीड ही 0.5 आहे. एक्स वाय डेटा दिलेला आहे, सेम प्रोसिजर आहे. हे बघा, एक्स 0.6 एफ 0.5. नंतर तुमचा स्लोप कॅल्क्युलेट केला तुम्ही एफच्या बेसिसवर आणि त्या बेसिसवर -1 आलाय. परत अँगल -45 आलाय. फक्त आता एक्स एफ हा 0.5च्या ऐवजी 0.6 आला. तर 0.6 वरून तो -45 डिग्रीने कनेक्ट करायचंय आणि त्याच्यानुसारच्या एक्स आणि वायच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज 0.41 आणि 0.79 आले. नंतर आता इथे हा डिफरन्शियल डिस्टिलेशनचा पहिले जी प्रोसेस यूज केली आपण डिफरन्शियल डिस्टिलेशनची सेम प्रोसेस इथे यूज करावं लागेल. 100 kmol म्हणजे फीड दिलाय, 50 mol% म्हणजे एक्सएफ दिलेला आहे. डिफरन्शियल डिस्टिलेशन मेन्शन केलेलं आहे. डिस्टिल्ड म्हणजे एक्स डी जो दिलाय 0.6 दिलेला आहे आणि त्याच्यानुसार मग रेलेस इक्वेशन अप्लाय करायला लावलंय. एक्स वाय डेटा दिलेला आहे. मग तुम्हाला हा ग्राफ माहितीच आहे. इथे तुम्हाला आता 1/y - x कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. तर एक्स वाय दिलेला आहे त्यांनी, त्या बेसिसवर 1/y - x कॅल्क्युलेट करून घ्यायचा. मग 1/y - x वर्सेस एक्स हा ग्राफ प्लॉट करायचा. मग हे ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे की रेलेज इक्वेशन ln f/w आहे इक्वल टू इंटिग्रेशन dx आपण y - x x w to x एफ आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. ती माहिती नसेल तर फीड हा 100 kmol बेसिस घेऊन टाकायचा, त्या बेसिसवर डी कॅल्क्युलेट करायचं आणि मग ln f/w ची व्हॅल्यू डब्ल्यू च्या बेसिसवर येऊन जाते. एफ ऍझ्युम करायचा आहे, डी ची व्हॅल्यू पर्सेंटेज नुसार दिलेली असते, डब्ल्यू कॅल्क्युलेट होऊन जाईल. याच्यात पुटअप करायचं, लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह झाली की त्याला इक्वल टू एरिया इंटू एक्स ऍक्सिस स्केल वाय ऍक्सिस स्केल यूज करायचं. मग त्या स्केलच्या बेसिसवर आपण मागे जशी प्रोसेस केली होती सेम, की एक्सएफ पॉइंट जो आहे 0.5 व्हर्टिकल प्रोजेक्शन घ्यायची या कर्वला, राईट टू लेफ्ट जात राहायचं 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे एक बॉक्स. असे समजा इथे आता 18.32 आहे, त्याच्यानुसार 18 बॉक्सेस आणि 1 mm च्या 3 लाईन्स अशा तुम्हाला जिथे कंप्लीट होतील तिथे तुमची एक्स डब्ल्यू ची व्हॅल्यू येऊन जाईल. एक्स डब्ल्यू ची व्हॅल्यू आली की आपल्याला हे इक्वेशन माहितीच आहे, एक्स एफ इंटू एफ इक्वल टू डी वाय डी ॲव्हरेज प्लस डब्ल्यू एक्स डब्ल्यू. याच्यात पुटअप करायचं आणि वाय डी ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं. तर एक्स आणि वाय म्हणजेच तुमचे डिस्टिलेट आणि बॉटम प्रोडक्टचे तुम्हाला कॉम्पोजिशन कॅल्क्युलेट करतात. आता इथे फ्रॅक्शनेटिंग कॉलम दिलेला आहे, फीड रेट दिलेला आहे, एक्स एफ दिलेलं आहे, एक्स डी दिलेला आहे आणि एक्स डब्ल्यू इनडायरेक्टली दिलेला आहे. इथे 98% टोल्यून म्हटलंय म्हणजेच 2% बेन्झीन.
आणि हे सगळं वेट बेसिसवर हे सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन्स पण करायचे ते वेट बेसिसवरच करायचे. ठीक आहे. मग आपल्याला इक्वेशन्स माहिती आहे, जे दोन बेसिक इक्वेशन आहे हे सगळं वेट बेसिसवर घेतलंय. एफ इक्वल टू डी प्लस डब्ल्यू जसं असतं तसं इथे डॅश मध्ये, आणि हेच इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स यूज करायचे. ही प्रोसेस आपण ऑलरेडी केलेली. या प्रॉब्लेम मध्ये रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी दिलेली आहे. वेपर लिक्विड इक्विलिब्रिया कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. विश्लेषण कॉलम जो आहे सेपरेशन करायला सांगितलंय. फीड बबल पॉइंटला आहे हे एक मेन्शन केलं. म्हणजे तुम्हाला एक्स एफ वरून फीड लाईन व्हर्टिकल ड्रॉ करायची, हे क्लिअर कळतं. नंतर मग 50% त्याच्यात मेन्शन केलेले आहे. फीड म्हणजे XF 0.5 आला आहे इथे. प्रोडक्ट 95% आहे म्हणजे XD 0.95 आला. रेसिड्यू 10 मोल% दिलंय म्हणजेच 0.1 XW. रिफ्लक्स रेशो 2.5 डायरेक्टली दिलेला आहे. आणि नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स कॅल्क्युलेट करा. म्हणजे सेम प्रोसेस आहे, फक्त इथे XY डेटा डायरेक्टली दिलेला नाहीये. रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी दिलेली आहे 2.5. मग हे इक्वेशन तुम्हाला यूज करावं लागेल. y इक्वल टू अल्फा एक्स अपॉन 1 प्लस अल्फा मायनस 1 इंटू एक्स. त्या बेसिसवर x 0.1 0.3 0.5 0.7 0.9 ॲझ्युम करायचं. y च्या व्हॅल्यूज काढायच्या. XY च्या टेबलवरून डायरेक्ट XY प्लॉट करायचं. बाकी सगळी प्रोसेस सेम. तर हा XY कर्व प्लॉट केला, डायगोनल प्लॉट केला, XD XF XW नोट डाऊन केले. XD बाय R प्लस 1, XD दिलाय R दिलेला आहे, ती व्हॅल्यू 0.27 आलेली आहे. XD पासून 0.274 ला अटॅच करायचं. ऑपरेटिंग लाईन ऑफ रेक्टिफाईंग सेक्शन झाली. फीड लाईन डायरेक्टली कंडिशन देऊन टाकलेली आहे. सॅच्युरेटेड लिक्विड आहे, बबल पॉईंट आहे, म्हणजे व्हर्टिकल ड्रॉ करायची. तर ही फीड लाईन आणि ही ऑपरेटिंग लाईन रेक्टिफाईंग सेक्शनची जिथे इंटरसेक्शन होईल त्या इंटरसेक्शन वरून त्या पॉईंट पासून XW ड्रॉ करायची. स्ट्रिपिंग सेक्शनची लाईन तयार होईल. आणि XD पासून जेवढे नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स म्हणजे स्ट्रँगल तयार होतील ते मेन्शन करून टाकायचे, इन्क्लुडिंग रिबॉयलर, एक्सक्लुडिंग रिबॉयलर आणि फीड प्लेट कंडिशन्स. याच्यामध्ये रेक्टिफिकेशन दिलंय, फीड रेट दिलाय, XF 0.5 दिलेलं आहे, प्रेशर दिलेलं आहे, आणि फीड कंडिशन परत बबल पॉईंट देऊन टाकलेली आहे. डिस्लेट 0.9 आहे, XW 0.1 आहे. रिफ्लक्स रेशो दिलेला आहे 3:1 म्हणजेच R इक्वल टू 3. आणि किलो मोल पर आवर डिस्लेट आणि बॉटम्स विचारले नंबर ऑफ थेरॉटिकल. म्हणजे हा सेम परत प्रॉब्लेम आहे. XY दिलेला आहे तुम्हाला, F दिलेलं आहे, XF XD XW दिलेलं आहे. हे दोन इक्वेशन यूज करायचे. त्या बेसिसवर तुम्हाला DW कॅल्क्युलेशन करता येतील. आणि नंतर मग परत XD बाय R प्लस 1 Y इंटरसेप्ट काढायचा आहे. त्या बेसिसवर ऑपरेटिंग लाईन रेक्टिफाईंग सेक्शनची निघून जाईल तुमची. आणि फीड लाईन व्हर्टिकलच राहणार आहे कारण त्यांनी बबल पॉईंट कंडिशन देऊन ठेवली. बाकी सगळी प्रोसेस सेम. या याच्यामध्ये फीड रेट दिलाय, XF दिलाय, XD दिलाय, आणि फीड बबल पॉईंट वर दिलेली, बॉइलिंग पॉईंट वर दिले म्हणजेच बबल पॉईंट. रिफ्लक्स रेशो दिलेला आहे त्यांनी, वेगळ्या फॉर्म मध्ये दिला आहे पण तो रेशोच आहे. रिफ्लक्स रेशो 2 किलोमोल ऑफ लिक्विड टू किलोमोल डिस्लेट, L/D म्हणजेच R इक्वल टू 2 चे, याच्यात कन्फ्युज व्हायचं नाहीये. कॅपिटल R इक्वल टू 2 दिलंय. डिस्लेट कंटेन्स 80 मोल% हेक्सेन, म्हणजे XD ची व्हॅल्यू पण दिलेली. मॅकॅफिल मेथड अप्लाय करायला लावलेली आहे. XY दिलेलं आहे, प्रिंट मिस्टेक येते, X आणि Y आहे. तर इथे XY च्या बेसिसवर परत सेम प्रोसेस राहणार आहे सगळी. XD बाय R प्लस 1 तुम्हाला माहिती आहे. Y इंटरसेप्ट काढला की ऑपरेटिंग लाईन निघून जाईल आणि त्या बेसिसवर वर्कआउट करतो. त्यानंतर हा एक प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये बेन्झिन टोल्यूल मिक्सचर दिलेलं आहे. टॉप म्हणजेच XD 0.9 दिलेला आहे.
10 मोल% बॉटम प्लॉट दिलं म्हणजे XW 0.1 दिला आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे अल्फा 2.4 दिलेला आहे. आणि नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स कॅल्क्युलेट करायचे आणि फीड ही बबल पॉईंटला देऊन ठेवली. म्हणजे सगळी सेम प्रोसिजर आहे. अल्फाच्या बेसिसवर तुम्हाला XY कॅल्क्युलेशन्स करावं लागतील. XY प्लॉट करावा लागेल. XD, XF, XW व्हॅल्यू दिलेल्या आहे. आणि फीड बबल पॉईंटला आहे म्हणजे व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे. XD पासून Y इंटरसेप्ट ड्रॉ करून घ्यायचा. ऑपरेटिंग लाईन रेक्टिफाईंगची होईल. आणि नंतर फीड लाईन ऑपरेटिंग लाईन रेक्टिफाईंग सेक्शन जिथे इंटरसेक्शन होईल ते XW ला अटॅच करायचं. स्ट्रिपिंग सेक्शनची लाईन तयार होईल. ट्रायंगल्स ड्रॉ करायचे. नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स येऊन जाईल. या प्रॉब्लेम मध्ये फीड रेट दिलेला आहे. पर्सेंटेज ऑफ इथेनॉल दिलेलं आहे म्हणजे XF दिलेलं आहे. प्रेशर दिलंय. XD दिलाय. XW दिलंय. आता इथे कंडिशन चेंज. आतापर्यंतच्या प्रॉब्लेम नुसार थोडस इथे फीड इज सॅच्युरेटेड वेपर दिलेले हा. तर सॅच्युरेटेड वेपर हे रिकॉल करावं लागेल तुम्हाला की XF पासून हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. आता बबल पॉइंट किंवा सॅच्युरेटेड लिक्विड साठी व्हर्टिकल ड्रॉ करत होतो Y ऍक्सिस पॅरलल. आता सॅच्युरेटेड वेपर म्हणजे हॉरिझॉन्टल ड्रॉ करायची X ऍक्सिसला पॅरलल. तर हा एक मेन डिफरन्स आहे. रिफ्लक्स रेशो फ्लो रेट इज 4 टाइम्स द अमाऊंट ऑफ टॉप प्रोडक्ट. तर हे एक त्यांनी दिलंय म्हणजेच R इक्वल टू 4 आहे. डिटरमाइन द नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स. अल्फा दिलेले 2.1. बाकी सेम प्रोसिजर आहे. मेजर चेंज आहे सॅच्युरेटेड वेपर हॉरिझॉन्टल कंडिशन नुसार फीड लाईन येईल. हे चेक करून घ्या. अल्फा 2.1 दिलाय. हेच इक्वेशन यूज करतोय आपण. X ऍज्युम करतोय. Y कॅल्क्युलेशन करतोय. XY प्लॉट होऊन जाईल. आणि रिफ्लक्स रेशो 4 टाइम्स दिलाय म्हणजेच R इक्वल टू 4 आहे. कारण L/D असतो. L इज 4 टाइम्स D आहे म्हणजे R इक्वल टू 4. तर त्याच्यावरून आपल्याला XD/R+1 हे कॅल्क्युलेट करता येईल. ऑपरेटिंग लाईन रेक्टिफाईंग सेक्शनची ड्रॉ करता येईल ही अशी. फक्त इथे चेक करा. हा मेन डिफरन्स आहे फीड लाईनचा. तर XF पासून आता हॉरिझॉन्टल ड्रॉ केली आहे. त्याच्यामुळे ऑपरेटिंग लाईन ही रेक्टिफाईंग सेक्शनची आणि फीड लाईन जिथे इंटरसेक्ट होईल तिथून परत आता तुम्हाला स्ट्रिपिंग सेक्शनची ऑपरेटिंग लाईन ड्रॉ करायची. बाकी काउंटिंग ऑफ ट्रायंगल्स सगळं सेम. आता ह्या याच्यामध्ये बबल पॉईंट दिलेला आहे म्हणजे सगळी प्रोसेस सेम आहे. रिफ्लक्स रेशो पण दिलेला आहे त्यांनी. नंतर XF पण दिलेलं आहे. XD पण दिलेलं आहे. आणि XW पण दिलेलं आहे. बाकी सगळी प्रोसेस सेम आहे. फीड लाईन बबल पॉईंट दिलाय म्हणून व्हर्टिकल लाईन. बाकी सगळी प्रोसेस सेम. याच्यामध्ये पण तुम्हाला आता मिक्सचर दिलंय. डिफरन्शियल डिस्टिलेशनचा प्रॉब्लेम आहे हा. सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा जसा याच्या आधी आपण डिफरन्शियल डिस्टिलेशनचा सॉल्व्ह केला. बेसिक घेतलं. बेसिसच्या बेसिसवर F इक्वल टू D+W व्हॅल्यू टाकल्या. W कॅल्क्युलेट केलं. XF दिलेलंच आहे. आणि आता तुम्हाला XW कॅल्क्युलेट करायचे. YD ॲव्हरेज कॅल्क्युलेट. सेम रेलेज इक्वेशन यूज करायचं. ln F/W इक्वल टू इंटिग्रेशन dx आपण y - x. F ची व्हॅल्यू आपण बेसिस घेतले 100. W ची 35 आली. त्याच्यावरून LHS सॉल्व्ह केलं. आणि मग एरिया इंटू X ऍक्सेस केलं इंटू Y ऍक्सेस केलं. या बेसिसवर कॅल्क्युलेशन करायची. आता इथे ग्राफ प्लॉट करायसाठी XY आणि इथे 1/y - x. मग इथे तुम्हाला 1/y - x वर्सेस x करायचं. हे आता ln F/W इथे सॉल्व्ह केलेलंच आहे यांनी. 1.05 ते इथं घेतलं. 1.05 इक्वल टू एरिया इंटू X ऍक्सेस केलं Y ऍक्सेस केलं. एरिया आलाय. आता XF पासून हा एरिया लेफ्ट हँड साईडला नेत जायचा. जिथे 10.5 सेंटीमीटर स्क्वेअर कम्प्लीट होतील तिथे तुमचं XW ची व्हॅल्यू येऊन जाईल. सेम प्रोसिजर. आणि मग हे YD ॲव्हरेज तुम्हाला अननोन कॅल्क्युलेट करतील त्या इक्वेशन.